जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉम, बी-एससी, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए सी-ए, बी-सी-ए सायन्स, बी-सी-ए कॉमर्स या वर्गाचे सेमिस्टर फर्स्ट एन-ई-पी पॅटर्न म्हणजेच 2024 पॅटर्नचे विद्यार्थी असणार आहे. यांच्या एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही अभ्यासासाठी काही क्वेश्चन पण देण्यात आलेले आहे. बट तरी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ई-व्ही-एस म्हणजेच एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन व्ही-सी या ग्रुप अंतर्गत या विषयाची क्वेश्चन पेपर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये 30 मार्कासाठी विचारली जाणारी आहे. यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी 2 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 12 मार्क पडणं अपेक्षित आहे. तर या विषयाची परीक्षा मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेजमधून होऊ शकते. तर यामध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसेल. असाच फॉर्मॅट विचारला जाईल सांगता येणार नाही. फॉर्मॅटमध्ये थोडासा बदल होऊ शकतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आठ ए मेनी 6 आउट ऑफ 8 म्हणजे इथं एका वाक्यात उत्तरं द्या असा प्रश्न असू शकतो 6 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 2 आठ ए मेनी 4 आउट ऑफ 5 8 मार्कासाठी आहे म्हणजे इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किमान 2-2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 3 इथे 4 मार्काला एक प्रश्न अशा 2 प्रश्नाची उत्तरं 8 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. क्वेश्चन नंबर 4 अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 3 इथे पण 8 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे म्हणजे 4 मार्काला एक प्रश्न अशा या प्रश्नांचं स्वरूप असू शकतं. असे मिळून 8 त्रिक 24 आणि 6 30 मार्कासाठीचे हे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी तुम्ही पाठीमागच्या सेमिस्टरला किंवा पाठीमागच्या वर्षी जी काही आपण व्हिडिओ बनवलेली होती ई-व्ही-एसची तुम्ही त्या व्हिडिओ काय करा काळजीपूर्वक पद्धतीने रेफर करा. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहे. पण यामध्ये असेच प्रश्न विचारले जातील सांगता येणार नाही. पर्यावरण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे काय? वसुंधरा परिषद कोणत्या शहरात झाली? औपचारिक शिक्षण म्हणजे काय? अपारंपरिक ऊर्जा साधनांची उदाहरणं लिहा. पारंपरिक ऊर्जा स्रोताची व्याख्या लिहून त्याची 2 उदाहरणं द्या. किंवा अ, पर्यावरण शिक्षणाची व्याप्ती स्पष्ट करा. भूगोल आणि पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करा. अपारंपरिक अजैविक ऊर्जा साधने स्पष्ट करा. वसुंधरा शिखर परिषद थोडक्यात माहिती लिहा. इतिहास व पर्यावरण अभ्यास संबंध लिहा. कृषीजन्य जल प्रदूषण थोडक्यात लिहा. जागतिक पातळीवर निर्विनीकरणाचे परिणाम लिहा. परिसंस्था म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये. अन्न ऊर्जा व इंधन ऊर्जा यांची थोडक्यात माहिती स्पष्ट करा. त्यानंतर पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचा उत्पादन वापरातील समस्या लिहा. पर्यावरण अभ्यासाचे स्वरूप, पर्यावरणाचे इतर विद्याशाखीय संबंध लिहा. जागतिक पातळीवर निर्वनीकरणाचे कारणे आणि अणुशक्ती निर्मितीकरणानंतरचा टाकाऊ मालाशी संबंधित समस्या लिहा. नंतर इथे टिपाद्यामध्ये काही महत्त्वाच्या 4 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकतात. पर्यावरण अभ्यासाच्या 2 पद्धती, पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व, नागरिक शास्त्र आणि पर्यावरण अभ्यास, वसुंधरा परिषद, पर्यावरण शिक्षण असे काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे. इंग्लिशमधून डिफाईन द टर्म ऑफ एन्व्हायर्नमेंट, डिफाईन द इकोसिस्टम, व्हॉट डू यू मीन बाय कल्चरल एन्व्हायर्नमेंट, then meaning of environment, define the natural resources, what do you mean by soil असे काही प्रश्न असू शकतात. हे काही एक काय म्हणूया त्याला आपण सॅम्पल क्वेश्चन म्हणून तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाच्या हेतून दिलेले आहे. राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, then explain the water resources, explain the land degradation, then write biotic components of environment, explain the need for public awareness. So write a multidisciplinary nature in subject, describe the natural and cultural environment, explain the Indian forest in detail, explain the relationship between geography and environment, briefly write वसुंधरा समिट म्हणजे थोडक्यात माहिती त्याची लिहायची आहे. ब्रॉड क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन द कंट्रोल ऑफ लँड डिग्रेडेशन अँड मॅनेजमेंट, then explain the lithosphere of earth in details, describe the nature and scope of environment हा महत्वाचा प्रश्न आहे. then explain the origin of agriculture, explain the energy resources, write down the problem using production of mineral oil and natural gas, then write down the relationship between history and environmental study, explain the nature of environmental study, briefly explain food energy and fuel energy, then write the causes and
deforestation globally. Then write the problem related to waste material after nuclear power generation. अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे प्रश्न ब्रॉड क्वेश्चनसाठी आहे. तर शॉर्ट नोटसाठी तुमची वसुंधरा परिषद, एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन, सिव्हिक्स अँड एन्व्हायर्मेंटल स्टडी, दॅन इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, टू मेथड्स ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी, असे काही ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी. देन शॉर्ट नोट्ससाठी पण काही प्रश्न आहे आणि ब्रॉड क्वेश्चनसाठी पण काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि काही अभ्यासाच्या हेतूनं महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण दिलेले आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.